पैठण येथे घडलेल्या एका तरुणीच्या अपहरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज पैठण शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततापूर्ण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाची सुरुवात खंडोबा मंदिर येथून करण्यात आली। मोर्चामध्ये हरिभक्त परायण महाराज, कीर्तनकार, प्रवचनकार, संत, महंत, विद्यार्थी, पैठण शहरातील नागरिक तसेच पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अंदाजे 2000 नागरिकांची उपस्थिती होती। मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला। यावेळी वक्त्यांनी समाजातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न, पालकांनी घ्यायची काळजी तसेच तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केलं। वक्ते हर्षदा ठाकूर यांनी तरुण पिढीमध्ये सामाजिक सजगता, कायद्याचं पालन आणि मुलींच्या सन्मानाचं रक्षण करण्याचं महत्त्व अधोरेखित केले। सदर प्रकरणातील तरुणी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। सर्वांनी कायद्यावर पूर्ण विश्वास ठेवून तपास निष्पक्ष आणि वेगाने व्हावा तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सकल हिंदू बांधवांनी केली आहे। या मोर्चात पुणे येथील हर्षदा ठाकूर, जिल्हा समन्वयक राजेंद्र गोरडे, तालुका समन्वयक ॲडव्होकेट मयूर आवटे, प्राध्यापक अश्विनी लखमले, राष्ट्र सेविका समिती सदस्य जिल्हा समन्वयक नरेश मानधने, यशोदा गोरडे, अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, गणेश भुमरे, योगेश जोशी, अश्विनी लखमले, महेंद्र नरके, मनोज मस्के आदी मान्यवर सहभागी झाले होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।